तुम्ही कधी कोको कोलामध्ये कोलगेट टाकून बघितलं आहे का? नसेल बघितलं तर आजपासून तुम्ही नक्की बघणार आहात. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत क्लिनिंग टिप्स शेअर करणार आहे, ज्याने की तुमचं घर अगदी स्वच्छसुद्धा राहील आणि छोट्या छोट्या टिप्स ज्याने की तुमचं काम जे आहे अगदी सोपं होणार आहे. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे चहा गाळणी रिलेटेड. बघा, जसं आपण चहा गाळणीचा वापर करत जातो ना, तशा ह्या काळपट व्हायला लागतात. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की ही चाळणी बघू शकता, चाळणी म्हणा किंवा गाळणी म्हणा, ती भरपूर काळी झालेली आहे. आता जर डिशवॉशर तुमच्याकडे असेल, तुम्ही डिशवॉशरमध्ये जर हे धुत असाल तर ह्या अगदी जशा आपण घेतल्या आहेत अगदी तशा आणि तशा होतात. पण आपण रोज आता ह्या हाताने साफ करतो, त्यामुळे त्याच्यावरती रोजच्या वापरामुळे अगदी काळपट असे थर जमा होतो. त्यामुळे ह्या साफ करणंही तेवढंच गरजेचं आहे. मोठं जे आहे ते भांडं घ्यायचं आहे, ज्यामध्ये ह्या पूर्ण गाळण्या मावतील जेवढ्या तुमच्याकडे आहे तेवढं. आणि मी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 1 चमचा भरून बेकिंग सोडा. बेकिंग पावडरचा वापर इकडे करू नका, बेकिंग सोडाच तुम्हाला इकडे घालायचा आहे. 1 चमचा भरून घालायचं आहे सिट्रिक ॲसिड. सिट्रिक ॲसिडला जे आहे लिंबू सत्व म्हटलं जातं. हे बाजारामध्ये तुम्हाला इझिली मिळेल. त्यानंतर घ्यायचं आहे व्हिनेगर. व्हिनेगर साधारणतः मी इकडे घालते आहे अर्धा कप. कपाच्या हिशोबाने किंवा वाटीने घेतलं तुम्ही तरीही चालेल. आणि सिट्रिक ॲसिड जे आहे हे खूप भारी असतं क्लिनिंगसाठी, त्यामुळे हे वापरायचं आहे. पण व्हिनेगर तुमच्याकडे नसेल तर मग लिंबाचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर घालायचं आहे 1 चमचावरून वॉशिंग पावडर. सो आता हे सगळं काही मिक्स करायचं आहे. जेवढ्याही गाळण्या तुमच्याकडे आहेत त्या पूर्ण याच्यामध्ये टाकायच्या आहेत. जशा की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, त्या पूर्ण अशा त्यामध्ये बुडाल्या पाहिजेत. अगदी त्याचा जी काही गाळणीचा भाग आहे तो व्यवस्थितरित्या बुडला पाहिजे, कारण आपल्याला ते साफ करायचं आहे. त्यामध्ये जर पत्तीचे छोटे छोटे बारीक कण अडकलेले असतील ते सुद्धा निघून जातात. आणि आता आपला गॅस हा ऑनच आहे, ऑन ठेवायचा आहे आणि 2 ते 5 मिनटं याला उकळी काढून घ्यायची आहे. बघा, आता उकळी आली की गॅस बंद करायचा, त्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः कोमट होईपर्यंत हे असंच ठेवायचं आहे. तुम्हाला अगदी घासायची सुद्धा गरज पडणार नाही. आता मी हे पूर्ण कोमट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मी न घासता फक्त हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, घासलं सुद्धा नाही आहे आणि अगदी चकचकीत निघत आहे. पण तरीही सुद्धा आता आपण एवढे एफर्ट्स घेतले तर मग जे काही कानेकोपरे असतात तिथे फक्त ब्रश फिरवायचा. आणि तुम्ही बिलीवसुद्धा करणार नाही, जेव्हा तुम्ही हे करणार आहात ना, त्या कानाकोपऱ्यांमधून अगदी अशी घाण निघत चालते. जी काळी असा थर जमा होतो ना, तो पूर्ण निघतो. आणि जशा गाळण्या चमकत असतात, ज्या की काळपट झालेल्या असतात रोजच्या वापराने, त्या अगदी चमकायला लागतात. ते सोल्युशन फेकायचं नाही, त्याने तुम्ही भांडे घासू शकता. आता ही कढईसुद्धा मी त्यानेच घासली आहे. तुम्ही बघू शकता किती छान निघाली आहे आतून बाहेरून. तुम्ही नक्की या पद्धतीने भांडे घासण्यासाठी सुद्धा ह्या सोल्युशनचा वापर करू शकता. आणि नंतर स्वच्छ पाण्याने ह्या गाळण्या तुम्हाला धुवून घ्यायच्या आहेत. सो तुम्ही रिझल्ट बघू शकता. जी चाळणी अगदी घाण झाली होती ती व्यवस्थितरित्या साफ झालेली आहे. पांढरं शुभ्र जे आहे त्याचा तार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. सो नक्की ही ट्रिक तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या गाळण्यासुद्धा अशाच साफ करा. नंतरची आपली ट्रिक आहे बघा, अशा पद्धतीने नॉनस्टिकचे पॅन असतील तर त्याच्या मागून बघा अशा पद्धतीने तिथे ना एक थर जमा होत चालतो, तेलकट म्हणा, आणि तो साचत अगदी नंतर इतका स्ट्रॉंग होऊन जातो की तो निघतच नाही. सो आता तुम्ही तर रिझल्ट बघितलाच आहे, पहिले कसं होतं आणि किती व्यवस्थितरित्या ते साफ झालं आहे. सो त्यासाठी ना आपल्याला एक मॅजिकल असं सोल्युशन बनवायचं आहे आणि त्यासाठी आपण कोको कोला घेणार आहोत. कोको कोला हे क्लिनिंगसाठी एकदम उत्तम आहे. सो तुम्हीच ठरवा, जर तुम्ही कोको कोला पित असणार, जर त्याचा वापर क्लिनिंगसाठी होतो आहे तर आपण ते प्यावं की नाही. शुगरी ड्रिंक खरं तर अवॉइडच करायला पाहिजे. तुम्हाला लागणार आहे त्यानंतर स्प्रे बॉटल. स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला साधारणतः अर्धा कप कोको कोला घालायचा आहे. आता हे जे काही आपण यामध्ये घालतो आहे ना, ते अगदी ढोबळ मानाने घालतो आहे, काही याचं प्रमाण वगैरे नाही आहे. त्यानंतर तुम्हाला कोणतंही फ्लोअर क्लिनिंगचं लिक्विड यामध्ये घालायचं आहे. सगळं काही ढोबळ मानाने असणार आहे. फ्लोअर क्लिनिंग साधारणतः मी इकडे घातलेलं आहे 2 चमचे तुम्ही म्हणू शकता. नंतर तुम्हाला इथे घालायचं आहे कोलगेट, साधारणतः 1 चमचा भरून. कोलगेट हे क्लिनिंगसाठी अगदी
उत्तम असं आहे, त्यामुळे कोलगेटचा वापर इकडे आपल्याला आवर्जून करायचा आहे. कोलगेट आणि कोको कोला यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहेत. त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थितरित्या शेक करायचं आहे, कारण आपण यामध्ये कोलगेट घातलं आहे ना, तर ते व्यवस्थित डिझॉल्व व्हायला पाहिजे, कारण त्याची अगदी पेस्ट असते. सो ती आपल्याला या कोको कोला आणि फ्लोअर क्लिनिंगसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये जे आहे बाकीचे उरलेले इन्ग्रेडियंट घालणार आहोत आणि एवढं मॅजिकल आहे आणि ऑल इन वन सोल्युशन तुम्ही याला म्हणू शकता. खूप भारी याचा रिझल्ट असतो. सो आता आपल्याला इथे घालायचं आहे याच्यामध्ये 1 चमचावरून बेकिंग सोडा, आणि बेकिंग सोडाच इकडे वापरा, नसेल इनोचा वापर केला याऐवजी तरीही चालणार आहे. सो हे जे काही आपण सोल्युशन बनवतो आहे ते तुम्ही एकदासुद्धा बनवून ठेवू शकता. अगदी जेव्हाही तुमचे भांडे खूप घाण झालेले असतील, आणि स्पेशली रोज तर आपण पॅन वगैरे वापरतच असतो ना, तर ते रोज साफ करण्यासाठी असं केलं तर ते एवढे घाणसुद्धा होणार नाही. नंतर त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे 1 ग्लास भरून पाणी आणि व्यवस्थित शेक करायचं आहे. झालं आपलं मॅजिकल सोल्युशन तयार. एकदम कारबाज सोल्युशन आहे. स्टीलचे भांडे तर या सोल्युशनने अगदी चकचकीत निघतात. सो तुम्ही नक्की त्यावरती वापरून बघू शकता. आता मी कोणतीही क्लिप इथे बिलकुल जी आहे ती कट करत नाही आणि तुमच्यासमोर तुम्हाला रिझल्ट दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे, स्प्रे बॉटलने यावरती हे पूर्ण मारून घ्यायचं आहे. बेसिकली हा जो काही बॉटम असतो ना, तो भरपूर घाण झालेला असतो, त्यामुळे तुम्हाला हे मारून घ्यायचं आहे. खूप घाण झालेला असेल 5 मिनटं तसंच ठेवा. अगदी ते मारलं आणि लगेच काढलं. तुम्ही बघू शकता अगदी साफ निघालेलं आहे. खूप मॅजिकल हे सोल्युशन आहे. आता मी तुम्हाला दाखवते की ॲल्युमिनियमचे भांडे या सोल्युशननं निघतात की नाही. यामध्ये ना मी अंडी उकडायला ठेवली होती आणि मी त्यामध्ये लिंबू टाकायचं विसरले आणि त्यामुळे हे पूर्ण काळपट झालेलं आहे. सो तुम्ही ॲल्युमिनियमचे आणि स्टीलची ही भांडे या पद्धतीनेच क्लीन करू शकता. पण माझा पर्सनली असा अनुभव आहे की यामुळे जे आहे ह्या सोल्युशनने ॲल्युमिनियमची भांडी अगदी एकदम काळपट झालेली असतील तर थोडा निघायला वेळ लागेल, पण स्टीलची भांडी तर आवर्जून याने निघतातच निघतात. ॲल्युमिनियमचा माझा एवढा खास एक्सपिरियन्स याच्यासोबत आलेला नाही आहे. जसं मला हवं होतं तसं त्याचं निघालेलं नाही. कदाचित ते 1-2दा पुन्हा घासलं त्याच सोल्युशनने तर नक्की निघेल. नंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या हे घासून घ्यायचं आहे. आणि आता हे जर तुम्हाला भांड्यांसाठी वापरायचं असेल तर 2 पद्धतीने सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जेही भांडं खूप खराब झालेले असेल त्यात हे सोल्युशन तुम्हाला घालायचं आहे आणि ह्या सोल्युशनमध्ये साधारणतः पुन्हा ग्लासभर पाणी तुम्हाला यामध्ये घालायचं आहे आणि हे डायरेक्टली तुम्हाला ठेवायचं आहे गॅसवरती. याला उकळी काढायची आहे आणि अगदी वरपर्यंत त्याची उकळी आली पाहिजे आणि मग गॅस बंद करायचा किंवा 2 ते 5 मिनटं तसंच ठेवायचं. म्हणजे त्याचा जो काही काळपटपणा असतो ना तो निघण्यास खूप मदत होते. ही दुसरी स्टेप आहे. तुम्ही ह्या सोल्युशनचा वापर असाही करू शकता. काळपट त्या फोममध्येच तुम्हाला दिसलं असेल. नंतर हे घासून घ्यायचं आणि स्टीलची ॲल्युमिनियमची भांडीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने क्लीन करू शकता. सो रिझल्ट बघू शकता. रिझल्ट अगदी मस्त आलेला आहे. सो तुम्हाला या क्लिनिंग टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. पातेलेही बघू शकता बऱ्यापैकी निघलं आहे. थोडंसं बाकी आहे पण बऱ्यापैकी निघालेलं आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरलेला असणार. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करायचं बिलकुल विसरू नका.